सांगली मिरजेतील शासकीय रुग्णालयामध्ये पुरेसा औषध साठा आम्ही उपलब्ध करून दिला आहे। याबाबत निधीचीही तरतूद केली आहे। याचे सर्व अधिकार रुग्णालयाच्या अधिष्ठातांना दिले आहेत। तरीही शासकीय रुग्णालयातून रुग्णांना बाहेरची औषधे आणण्याच्या चिठ्ठ्या दिल्या तर याबाबत थेट रुग्णालयाच्या अधिष्ठातांवर कठोर कारवाई करू असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलाय। तसेच शक्तीपीठ महामार्ग आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून रद्द केलाय। सांगली जिल्ह्याच्या बाबत इथल्या लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडावी असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिलाय। मंत्री हसन मुश्रीफ हे मिरजेत माध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, आमच्या विभागाने चिठ्ठी बंद केली आहे। मी पुन्हा त्यांना सूचना देतो की रुग्णांना बाहेरच्या चिठ्ठ्या देऊ नका। आम्हाला 30% जो निधी येतो तो रुग्णालयाच्या अधिष्ठातांना संपूर्ण निधी देण्यात येतो। महात्मा फुले जन आरोग्य योजना जिल्हा नियोजनमधून पैसे देतो। हे सर्व अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत। आता औषधांच्या चिठ्ठ्या द्यायच्या नाहीत। औषधाला पैसे कमी पडले जाणार नाहीत हे ठणकावून आम्ही सांगितलं आहे। पुन्हा जर औषधांची चिठ्ठी दिली तर रुग्णालयाच्या अधिष्ठातांवर आम्ही कारवाई करू असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। दरम्यान शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध होता, त्यामुळे तेथील भूसंपादन आम्ही रद्द केलं आहे। याबाबत सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी ही त्यांची भूमिका मांडावी। कोल्हापूरमध्ये आम्ही भूसंपादन रद्द केलेलं आहे। आज शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही। आता नवीन काय शक्तीपीठ महामार्गाबाबत अलाइनमेंट आलं आहे ते आमच्यापर्यंत आलं नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। आमच्या विभागानं चिठ्ठी बंद केलेली आहे। मी आणि पुन्हा त्यांना सूचना देईन, चिठ्ठ्या नाहीत। 30% आपल्याला जो बजेट येते ते आम्ही पूर्णपणे डीनना देतो। डीनना आम्ही त्याचे अधिकार दिलेले आहेत। डीपीडीसीला जे निधी येतो ते औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी डीननी करायचे आहेत। त्याशिवाय महात्मा फुले जीवनदायित्व जो पैसा येतो पीएल अकाउंटवर ते सुद्धा अधिकार त्यांना दिलेले आहेत। आता औषधाच्या चिठ्ठ्या द्यायच्या नाहीत, औषधाला पैसे कमी पडले जाणार नाहीत हे ठाणकावून आम्ही त्यांना सांगितलं आहे। तशी अडचण असेल तर आपण डीनवर सुद्धा कारवाई करू। 100 बेडचे 500 बेडचे हॉस्पिटल सेटिंगसाठी विरोध आहे, यावर तुम्ही काय? नाही, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होता आपण, त्यामुळे तो आम्ही जे भूमी संपादन आहे ते रद्द केलेलं आहे। आता सांगलीचे लोक असतील, तुमच्या भावना खाडे साहेब मुख्यमंत्र्यांना पुढे मांडतील। शेतकरी आज लोकांची भूमी खाडे साहेब आहेत ना, ते लोकप्रतिनिधी आहेत, ते मानतील ना। कोल्हापूरमध्ये भूमी संपादन आपण नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे। आज शक्तीपीठ मार्ग कोल्हापूरनातून जाणार नाही। आता नवीन काय अलाइनमेंट करणार आहेत, काय आहेत ते काय आमच्या समोर आलेलं नाही। ते समजा हे बघा, सांगलीला तर रोड होणार आहे, कोल्हापूर हायवेला लागला, हायवेचं जायचं शंकेश्वर मार्गे गोवा।